हा आपण त्या दिवशी काय पाहिलं होतं, राजकीय सिद्धांत म्हणजे काय ते आपण पाहत होतो. राजकीय सिद्धांताचा अर्थ आपण पाहिलेला होता. राजकीय सिद्धांताची त्याच्यानंतर अर्थानंतर आपण राजकीय सिद्धांताच्या व्याख्या पाहिल्या. राजकीय सिद्धांताची व्याप्ती आणि स्वरूप आपण त्या दिवशी पाहिलेलं आहे. आता राजकीय सिद्धांताची व्याप्तीनंतर आपण राजकीय सिद्धांताचे काही वैशिष्ट्य आहेत, ते वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहू. आता राजकीय सिद्धांत म्हणजे काय आणि कसे राजकीय सिद्धांत कधी निर्माण झाले आणि राजकीय सिद्धांताची ही काय आहे हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. राजकीय सिद्धांत म्हणजे राजकारणासंबंधीच्या बाबींचा समावेश असणारी, सर्व बाबींचा समावेश असणारी व्यवस्था म्हणजे राजकीय सिद्धांत असं आपण म्हणतो. राजकारणासंबंधीच्या बाबींचा शास्त्रशुद्ध पद्धतीने ज्या ठिकाणी मांडणी केली जाते त्याला आपण राजकीय सिद्धांत म्हणतो. मग राजकीय सिद्धांत आणि राजकीय सिद्धांताची जे काही स्वरूप आपण पाहिलेलं आहे की ते कशा पद्धतीचे असतात, त्याची व्याप्ती काय आहे, कुठपासून कुठपर्यंत या राजकीय सिद्धांत मध्ये अभ्यास होतो, ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आज राजकीय सिद्धांताची वैशिष्ट्ये पाहत असताना आपल्याला असं दिसतं की जवळपास 1970च्या कालखंडापासून तर आज 21व्या शतकापर्यंत या राजकीय सिद्धांताची जी काही परिवर्तन किंवा गतिशीलता आपल्याला दिसून येते, त्याच्यामध्ये त्या अनुसरून काही वैशिष्ट्ये हे राजकीय सिद्धांताची ठरली आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे पारंपरिक राजकीय सिद्धांत आणि आधुनिक राजकीय सिद्धांत. आता कसं आहे, पारंपरिक राजकीय सिद्धांत हे कसे होते, सुरुवातीच्या काळामध्ये राजकीय सिद्धांताचं स्वरूप कसं होतं आणि आधुनिक काळामध्ये राजकीय सिद्धांताचं स्वरूप काय आहे. पूर्वीच्या काळामध्ये जे सिद्धांत मांडले गेले ते कशा पद्धतीचे होते, आज जे सिद्धांत आहेत ते कशा पद्धतीचे आहेत. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जे काही सिद्धांत हे तात्विक किंवा तत्वांच्या आधारावर किंवा विविध बाबींच्या आधारावर मांडले गेले त्याला आपण पारंपरिक सिद्धांत म्हणजे जे प्राचीन काळामध्ये मांडले गेले. जसं प्लेटोचा न्याय सिद्धांत किंवा अन्य असे काही सिद्धांत आहेत जे प्राचीन काळापासून चालत आलेले आहेत त्याला आपण पारंपरिक म्हणतो, जे पारंपरिक राजकीय सिद्धांत. आणि अलीकडच्या काळामध्ये जे सिद्धांत उदयास आलेले आहेत त्यांना आपण आधुनिक राजकीय सिद्धांत असे म्हणतो. तर ह्या दोनही सिद्धांतांचा मेळ हा राजकीय सिद्धांतामध्ये घातला गेलेला आहे आणि म्हणून राजकीय सिद्धांताचं ते एक वैशिष्ट्य ठरलं आहे की काही गोष्टी ह्या जुन्या सिद्धांतानुसार चालत आहेत, जुन्या आणि नवीन सिद्धांतांना अनुसरून त्या ठिकाणी आजची सिद्धांत बनत आहेत. जसं सुरुवातीच्या काळामध्ये ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती. या ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आज ही ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीची संकल्पना आज तुमच्याकडे एलईडी आलाय. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही गेली, कलर टीव्ही केला आला, कलर टीव्ही गेला, पुन्हा एलईडी आला, एलसीडी. ही जी प्रगती होत आहे, थिअरी एकच आहे परंतु कालांतराने त्याचं स्वरूप आपल्याला बदलताना दिसतं. आणि म्हणून प्राचीन काळामध्ये जी काही थिअरी मांडल्या गेली त्या थिअरीचा आणि आधुनिक थिअरीचा संगम हा जर कुठं पाहायला मिळत असेल तर हा आपल्याला राजकीय सिद्धांतामध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून राजकीय सिद्धांतामध्ये हे त्याचं एक वैशिष्ट्य ठरलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरं आहे राजकीय व आंतरशास्त्रीय स्वरूप. राजकीय सिद्धांतामध्ये आंतरशास्त्रीय स्वरूप आहे राजकीय सिद्धांताचं. आता आंतरशास्त्रीय स्वरूप कशाला म्हणायचं आपण, ज्या ठिकाणी इतर सर्व शास्त्रांचा समावेश एकत्ररित्या केला जातो त्या व्यवस्थेला किंवा त्या शास्त्राला आपण आंतरशाखीय व्यवस्था असे म्हणतो. म्हणजे एका पर्टिक्युलर कोणत्याच बाबींचा समावेश न करता जेथे जेथे ज्या ज्या बाबींचा आवश्यकता भासत असेल ती बाब त्या ठिकाणी अभ्यासली जाणे किंवा त्या ठिकाणी त्याच्यावर कार्य होणे ते झालं आंतरविद्याशाखा. म्हणजे मग ती सायन्स फॅकल्टी असो, आर्ट असो, कॉमर्स असो की कुठलीही विद्याशाखा असो, प्रत्येक शाखा ह्या एकमेकाशी जुडलेल्या आहेत.
मग एकमेकांशी संबंध प्रस्थापित करून एकमेकांचे सहकार्य घेऊन जे सिद्धांत मांडले जातात त्यालाच आपण राजकीय सिद्धांत असे म्हणतो. मग ती कुठली शाखा असो, वाणिज्य असो, विज्ञान असो, इंजिनिअरिंग असो, कुठलीही शाखा असो, प्रत्येक शाखेमध्ये हे राजकीय सिद्धांत काम करताना आपल्याला दिसतात. सिद्धांत हे मांडलेले दिसतात. प्रत्येक शाखेमध्ये सिद्धांताची निर्मिती असते. सिद्धांत हा प्रत्येक ठिकाणी सर्वत्र समानरित्या लागू असतो आणि म्हणून राजकीय सिद्धांताची वैशिष्ट्ये सांगताना आपल्याला ते सांगावं लागेल की राजकीय सिद्धांतामध्ये अशा पद्धतीचे ही व्यवस्था असते. त्याच्यानंतर राजकीय सिद्धांताचे हे होत असताना दुसरा जो आहे 1950 नंतरच्या काळामध्ये काही संघटना निर्माण झाल्या. त्या संघटना यांचे अध्ययन सुद्धा राजकीय अभ्यासकांनी करायला लागलेत आणि म्हणून राजकीय सिद्धांतामध्ये या आंतरविद्याशाखीय जी काही मत प्रवाह आहे तो पुढे आला. त्याच्यानंतर मूल्य सापेक्ष व मूल्य निरपेक्षता हे राजकीय सिद्धांतामध्ये तुम्हाला दिसून येते. मूल्य सापेक्षता, मूल्य निरपेक्षता, ज्या गोष्टी एखादा सिद्धांत मांडत असताना आपण जर त्या ठिकाणी आपले मूल्य नैतिक मूल्य असेल, जे मूल्य जर त्यामध्ये येत असतील तर तो सिद्धांत वास्तविक सिद्धांत किंवा योग्य आदर्श सिद्धांत ठरू शकतो. म्हणून नैतिक मूल्य वगळता कोणत्याही सिद्धांतामध्ये नैतिकता येऊ नये अशा बाबींचा मूल्य सापेक्ष आणि मूल्य निरपेक्ष ह्या दोन्ही बाबींचा दोन्ही अंगाने विचार होऊन सिद्धांताची मांडणी हे राजकीय सिद्धांतामध्ये होत असते आणि म्हणून राजकीय सिद्धांताचं ते सुद्धा एक महत्वाचं वैशिष्ट्य ठरलेलं आपल्याला दिसतं. औपचारिक व अनौपचारिक पद्धतीच्या अध्ययनावर सुद्धा राजकीय सिद्धांतामध्ये भर दिला जातो. नंतरचं वैशिष्ट्य असं आहे की औपचारिक आणि अनौपचारिक पद्धतीच्या सिद्धांतावर राजकीय सिद्धांत हा भर देताना दिसतो. आता औपचारिक सिद्धांत म्हणजे काय आणि अनौपचारिक सिद्धांत म्हणजे काय? जे सिद्धांत निर्माण होत असताना एक विशिष्ट प्रकारचं बंधन असतात, त्या बंधनांमध्ये जे काही सिद्धांत निर्मिती केली जाते ते झाली औपचारिक सिद्धांत. आणि अनौपचारिक म्हणजे आपल्याला आवश्यक त्या ठिकाणी काही विशिष्ट प्रकारचं ज्ञान संकलित होत असेल, विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाची निर्मिती होत असेल, ते झालं औपचारिक सिद्धांत. तर अशा या दोनही प्रकारच्या सिद्धांताची मांडणी ही राजकीय सिद्धांतामध्ये होते आणि म्हणून राजकीय सिद्धांत हे अत्यंत महत्वाचे असे सिद्धांत म्हटला जातात आणि म्हणून राजकीय सिद्धांताचं ते सुद्धा एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते. जसे आपण विचार करतो की राजकीय सिद्धांताबरोबरच काही सर्वसमावेशक स्वरूप आणि विशिष्ट स्वरूप आपल्याला राजकीय सिद्धांताचं आपण पाहिलेलं आहे. तर राजकीय सिद्धांत हे सर्वसमावेशक असतात. नैतिक स्वरूप, वास्तविक यथार्थ स्वरूप जे असते ते सुद्धा राजकीय सिद्धांताचं असते आणि म्हणून राजकीय सिद्धांत हे त्या ठिकाणी महत्वपूर्ण ठरतात. ते त्याचं एक वैशिष्ट्य ठरतं. त्याच्यानंतर राजकीय सिद्धांताचं तत्वज्ञानात्मक स्वरूप आणि अनुभववादी स्वरूप या दोन प्रकारचे स्वरूप आपल्याला राजकीय सिद्धांताचे दिसतात. आता अनुभवाच्या आधारावर राजकीय सिद्धांत म्हणजे काय की मला एखाद्या बाबीचा अनुभव आहे. जसं आता निवडणुकीचा प्रचार करायचा आहे, तर निवडणुकीचा प्रचार करत असताना प्रचाराची जी काही संकल्पना किंवा प्रचाराची जी काही माध्यमं असतील त्या माध्यमांचा कशा पद्धतीने उपयोग करायचा हे कोण सांगू शकेल? नवीन एखादा आला प्रचार करायला त्याला सांगता येणार नाही, परंतु ज्याने गेल्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये हे प्रचाराचं कार्य केलेलं आहे तो व्यक्ती सांगू शकेल की मी हे प्रचार कशा पद्धतीने करता येईल, म्हणजे कारण त्याला त्या गोष्टीचा अनुभव असेल आणि म्हणून अनुभवाच्या आधारावर जे काही सिद्धांत मांडले होते ते सिद्धांत हे महत्वाचे असतात. तत्वज्ञानात्मक सिद्धांत. आता तत्वज्ञान म्हणजे काय? तत्वज्ञानात्मक अनुभव म्हणजे आपल्या अनुभवाच्या आधारावर
ज्या गोष्टी आपण मांडतो त्याला ते म्हणतात अनुभववादी सिद्धांत. आता तत्वज्ञान म्हणजे काय, तात्विक सिद्धांत म्हणजे काय, तर तत्वज्ञानाच्या जे काही आपलं ज्ञान असेल, जे काही तत्वज्ञान असेल, त्या तत्वज्ञानाच्या आधारावर जे काही सिद्धांत मांडले जात असतात त्याला आपण तात्विक सिद्धांत किंवा तत्वज्ञानात्मक सिद्धांत असे म्हणतो. बरोबर आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना एक करतो की आता हा तुम्हाला तेजस धांडे झोपून तिथे क्लास करू नको तेजस. एक तर व्हिडिओ तुला ऐकायचा असेल तर फक्त बंद हे करून घे व्हिडिओ, कारण हा आपण रेकॉर्ड ऑनलाईन तिकडे पाठवणार आहे UGC ला, आणि झोपून क्लासेस करणार म्हटलं म्हणजे नाही का, थोडस लक्ष द्यायचं. आपण बसायचं एका ठिकाणी. छोटे छोटे नर्सरीतले मुलं एका ठिकाणी बसून क्लास करत आहेत, आपण तर मोठे हे आहे. बरोबर आहे. थोडस काही घ्यायचं, नाही तर व्हिडिओ ऑफ करून द्यायचं. खूपच कंटाळा वाटला बसून हे करायचं, ठीक आहे, ऐकायचंच आहे तुम्हाला. तसंही काय तुमचं अभ्यास तर तुम्ही करणारच आहे. तर राजकीय सिद्धांत हे अनुभवाच्या आधारावर आणि तत्वज्ञानाच्या आधारावर मांडले जात असतात, म्हणून ते राजकीय सिद्धांत हे महत्वाचे ठरलेले आपल्याला दिसतात. आता हे झालं राजकीय सिद्धांताचं स्वरूप, आणि या स्वरूपात त्याचं महत्व ठरते की अनुभवाचा फायदा झाला पाहिजे, त्याच्यानंतर तत्वज्ञानाचा फायदा हा समाजाला मिळाला पाहिजे. त्याकरता हे राजकीय सिद्धांत अत्यंत महत्वाचे असतात. म्हणून राजकीय सिद्धांताचं महत्व सांगताना सुद्धा ह्या सगळ्या बाबी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक असतं की काय काय गोष्टी आहेत. परंतु त्यापूर्वी आपण काय करू की राजकीय सिद्धांताचं जे काही हे आहे, ऱ्हास आहे, राजकीय सिद्धांताचा ऱ्हास कसा झाला, म्हणजे जे काही सिद्धांत निर्माण झाल्या, ज्या काही थिअरीज निर्माण झाल्या, त्या थिअरी ह्या तुमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या थिअरी आहेत, तुमच्यासाठी समाजासाठी महत्वाच्या आहेत. जे सिद्धांत मांडले गेले त्या सिद्धांतावर आज संपूर्ण जग आपलं कार्य करत आहे, त्या सिद्धांतानुसार आपण चालत आहोत. भारताची राज्यघटना हा सुद्धा एक आपला एक मोठा सिद्धांत आहे, ज्यामध्ये अनेक यांचा नियमांचा समावेश आहे, अनेक कलमांचा समावेश आहे. तशाच पद्धतीनं प्राचीन काळापासून काही सिद्धांत निर्माण झाले होते, जसं प्लेटो अरिस्टॉटल पासून, शुम्पीटर पासून, ग्लाउकन पासून, थेरेमिकस पासून, सुरुवातीच्या काळापासून जे काही राजकीय सिद्धांत मांडले गेले ते सिद्धांत, आणि आधुनिक काळामध्ये जे काही सिद्धांत होते ते सिद्धांत. परंतु काही विचारवंत काय म्हणतात की हे राजकीय सिद्धांत नष्ट झाले आहेत, ऱ्हास पावलेले आहेत. तर त्यांना असं का वाटते की का बरं हे राजकीय सिद्धांत नष्ट झाले असेल, का बरं राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झाला असेल. तर डेव्हिड ईस्टन सारखा विचारवंत काय म्हणतो की राजकीय सिद्धांतामध्ये केवळ इतिहासवादाची चर्चा केल्या गेली, म्हणून राजकीय सिद्धांत नष्ट झालेत, राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झाला, असं डेव्हिड ईस्टन नावाचा विचार म्हणतो. आता राजकीय सिद्धांताचा ऱ्हास का झाला, इतिहासवाद ह्या एका कारणामुळे. कारण डेव्हिड ईस्टनला असं वाटतं किंवा असं तो असं म्हणतो की राजकीय सिद्धांत मांडताना सिद्धांतकारांनी केवळ राजकीय सिद्धांत मांडताना सिद्धांतकारांनी केवळ ऐतिहासिक गोष्टींचाच विचार केला, आधुनिक बाबींकडे त्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केलं, केवळ ऐतिहासिक बाबींवरच भर देऊन आपल्या सिद्धांताची मांडणी केली, आणि म्हणून जे सिद्धांत मांडले गेले ते सिद्धांत निकामी ठरले, ते सिद्धांत समाज उपयोगी ठरू शकले नाही, आणि परिणामी राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झाला, असं काही विचारवंत म्हणतात की केवळ इतिहासवादामुळं राजकीय सिद्धांत हे लोप पावले, राजकीय सिद्धांत हे नष्ट झाले, असं काही लोकांचं म्हणणं आहे. दुसरं असं आहे की नैतिक सापेक्षतावाद. आता नैतिक सापेक्षतावाद हे मूल्य तटस्थतेचं एक हे आहे की
जी काही मूल्य असतात त्या मूल्यांचा अंतर्भाव हा राजकीय सिद्धांतामध्ये होऊ लागला आणि वैयक्तिक मत हे राजकीय सिद्धांतामध्ये येऊ लागले आणि म्हणून त्या ठिकाणी राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झाला असं म्हणावं लागलं. म्हणजे एकंदरीत सांगायचं झाल्यास राजकीय सिद्धांताचा ऱ्हास का होऊ लागला तर त्या ठिकाणी नैतिक सापेक्षतावाद, मूल्य तटस्थता म्हणजे कुठल्याही प्रकारचा याचा अंतर्भाव न होता एकाच ठिकाणी स्टेबल राहून त्या ठिकाणी सिद्धांताची मांडणी होऊ लागली आणि म्हणून राजकीय सिद्धांताचा ऱ्हास. तिसरं असं आहे अति तथ्य अतितथ्यता. आता अतितथ्यता म्हणजे काय? ज्या गोष्टीचं परीक्षण करता येते, जे जे तथ्य जे काही डाटा असेल तो आपल्याला पडताळून पाहता येतो, तो डाटा त्या ठिकाणी न देता अतितथ्यता त्या ठिकाणी मांडल्या गेली. आदर्शवादी राजकीय सिद्धांताला त्या ठिकाणी दुय्यम स्थान दिलं गेलं आणि म्हणून राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झाला असं सुद्धा काही विचारवंत म्हणतात. त्यामध्ये डेव्हिड इस्टन जे अग्रेसर. त्याच्यानंतर आधुनिक परिस्थितीचा काही विचारवंतांनी विचारच केला नाही. राजकीय सिद्धांत मांडत असताना जे काही विचारवंतांनी विचार करायला पाहिजे आधुनिकतेचा, त्या आधुनिकतेचा विचार काही विचारवंतांनी केलेला दिसत नाही आणि म्हणून राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झाला असं काही विचारवंतांना वाटतं. त्याच्यानंतर विचार प्रणालीचा अंत झाला म्हणून राजकीय सिद्धांत नष्ट पावले, राजकीय सिद्धांत लोप पावले असं काही विचारवंतांना वाटतं. म्हणजे ज्या काही विचारधारा, ज्या काही विचार प्रणाली, ज्या काही राजकीय सिद्धांतामध्ये अस्तित्वात होत्या त्या विचारधारा, विचार प्रणाली नष्ट झाल्या आहेत, त्यांचा अंत पावल्या आहेत आणि म्हणून राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झाला असं काही विचारवंतांना म्हणतो. परंतु खरोखरच राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झाला आहे का, की राजकीय सिद्धांत खरोखर आजही आवश्यक आहे, ही बाब सुद्धा पाहणे आवश्यक ठरते. कारण बऱ्याच लोकांनी आपल्याला काय सांगितलं आहे की राजकीय सिद्धांत नष्ट झाले. त्यांनी कारण काय सांगितलं? पहिलं कारण सांगितलं इतिहासवाद, दुसरं सांगितलं नैतिक सापेक्षता, तिसरं सांगितलं अतिथ्यता, तिसरं आधुनिक काळातील परिस्थिती, नंतर सांगितलं विचार प्रणालींचा अंत. परंतु खरोखर ह्या कारण असताना किंवा या कारणामुळेच राजकीय सिद्धांत नष्ट पावले आहेत का, की राजकीय सिद्धांत आजही अस्तित्वात आहेत, त्यांचं महत्व आजही आहे? तर राजकीय सिद्धांत हे नष्ट पावलेले नाहीत असं काही विचारवंत म्हणतात. 1970च्या नंतरच्या कालखंडामध्ये राजकीय सिद्धांत हे मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे उदयास आले व चांगलं योगदान या राजकीय सिद्धांतामुळे मिळालं आणि म्हणून राजकीय सिद्धांत असल्याशिवाय राजकीय विकास होऊ शकत नाही आणि म्हणून राजकीय सिद्धांत हे नष्ट पावले असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून राजकीय सिद्धांताचं महत्व कशासाठी आहे? ठीक आहे, काही लोक म्हणतात राजकीय सिद्धांत नष्ट झालेत, काही लोक म्हणतात राजकीय सिद्धांत नष्ट झाले नाहीत. तर मग राजकीय सिद्धांताचं महत्व कशासाठी, नाही का? तर मग राजकीय सिद्धांताचं महत्व आपल्याला सांगताना काही विचारवंत असे म्हणतात की राजकीय सिद्धांतामुळे मानवाच्या बुद्धीमध्ये किंवा ज्ञानामध्ये भर पडते, म्हणून राजकीय सिद्धांत महत्वाचे. आता भर कशी पडते पहा, उदाहरणार्थ जसं फळ झाडावरून खाली पडलं, न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, म्हणजे त्याच्या पूर्वी सुद्धा फळ हे झाडावरून खालीच पडत होतं. असं असताना सुद्धा न्यूटनने त्याच्या डोक्यामध्ये ती कल्पना आणली आणि त्याने त्याची ती थिअरी आहे, ती थिअरी मांडली, त्याचा तो सिद्धांत आहे तो मांडला आणि पॉवर ऑफ ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध त्याने लावला आणि तो जगासमोर मांडला. म्हणजे आजही तो आपल्या ज्ञानामध्ये नव्हतं, परंतु त्याच्या या संशोधनामुळे आपल्या सर्वांच्या ज्ञानामध्ये भर पडली की झाडाचं फळ किंवा वर फेकलेली वस्तू ही
ऑटोमॅटिक खाली का येते, तर त्याला एक महत्वाचं कारण म्हणजे जी पृथ्वीमध्ये जी गुरुत्वाकर्षणची शक्ती आहे त्या शक्तीमुळं वर फेकलेली वस्तू ही खाली खेचली जाते. ही आपल्या ज्ञानामध्ये भर पडली. अनेक बाबींचा शोध, अनेक मशिनरीचा शोध, ज्याच्यामुळे मानवाच्या ज्ञानामध्ये भर पडली, मानवाची बुद्धी ही विकसित झाली. आणि म्हणून राजकीय सिद्धांतांमुळे मानवाची बुद्धी किंवा ज्ञानामध्ये भर पडते आणि म्हणून राजकीय सिद्धांत महत्वाचे आहेत असं काही विचारवंतांना वाटतं. त्याच्यानंतर तात्कालीन प्रश्न किंवा समस्यांचे आकलन होते. आज आज आपल्याला काय समस्या भेडसावत आहे, तुम्हाला माहित असेल की नुकतंच आपण पाहतो न्यू एज्युकेशन पॉलिसी येत आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू होत आहे, किंवा असे पेपरला तुम्ही आताही वाचत आहे, बरोबर आहे, गेल्या 1 महिन्यापासून. म्हणजे काय नेमकं की शैक्षणिक क्षेत्रातल्या काय समस्या आहेत, या समस्या सोडविण्यासाठी बरेच लोक हे आपापली मतं मांडत आहेत. म्हणजे काय करत आहेत, आपला सिद्धांत त्या ठिकाणी प्रस्थापित करत आहेत आणि त्यामधून जे काय घेऊन एक नवीन एज्युकेशन पॉलिसी तयार होईल आणि त्या नवीन एज्युकेशन पॉलिसी मधून आपल्याला आपल्या त्यापासून आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल. जी काही समस्या शैक्षणिक सत्रात शैक्षणिक याच्यामधली आहे ती समस्या सोडवली जाईल. म्हणजे आपल्याला आज ती समस्या समजली आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये कोणत्या समस्या येत आहेत, ती समस्या सोडविण्यासाठी आपण नवीन शैक्षणिक धोरण त्या ठिकाणी अवलंबित आहोत आणि म्हणून ह्या राजकीय सिद्धांतामुळे हे शक्य होते. म्हणून राजकीय सिद्धांताचं महत्व अनन्यसाधारण आहे असं काही विचारवंत म्हणताना आपल्याला दिसतं. दुसरं असं आहे की राजकीय समस्यांच्या निराकरणासाठी किंवा उपाय काढण्यासाठी सुद्धा हे राजकीय सिद्धांत महत्वाचे आहेत. राजकारणामध्ये अनेक समस्या आहेत. म्हणजे आजही लोकांना आपला प्रतिनिधी कसं निवडावं जागरूक करण्याची गरज आहे. मग या संदर्भात सुद्धा अनेक प्रकारचे सिद्धांत मांडले गेले की मतदान कसं व्हायला पाहिजे, मतदार कसा असला पाहिजे, मतदार अधिकारी कसा असला पाहिजे, निवडणूक आयुक्त कसा असला पाहिजे, निवडणूक आयुक्ताचे काय काम आहेत, एक नागरिक म्हणून आपले काय कर्तव्य आहेत, या संदर्भात अनेक सिद्धांत मांडले गेले आणि ज्यामुळे आपल्या सर्वांच्या ज्ञानामध्ये भर पडते आणि आपण एक योग्य अशा राजकीय समस्येला सोडविण्यासाठी किंवा त्याच्यावर योग्य प्रकारचे उत्तर काढण्यासाठी यांच्या माध्यमातून सक्षम बनवत आहोत. आणि म्हणून राजकीय सिद्धांत हे राजकीय समस्यांवरच उपाय काढण्यासाठी सुद्धा महत्वपूर्ण ठरतात असं म्हणावं लागेल. त्याच्यानंतर समस्यांच्या निराकरणासाठी किंवा त्याचे उपाय काढल्यानंतर त्याचा परिणाम काय असतील, काय परिणाम होतील हे सुद्धा अत्यंत महत्वाचं असते. उपाययोजनांचे परिणाम काय होतात, त्याचे विपरीत परिणाम होतील की चांगले परिणाम होतील. जर विपरीत परिणाम झाले तर याच्यावर आपण काय हे केला पाहिजे, उपाय केले पाहिजे. चांगले परिणाम झाले तर आपण काय केलं पाहिजे. अशा सर्व बाबींचा सर्वांगाने विचार हा राजकीय सिद्धांतामध्ये होत असतो आणि म्हणून राजकीय सिद्धांताचं महत्व आपल्याला अनन्यसाधारण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे राजकीय सिद्धांतांमुळे संशोधन कार्याला मार्गदर्शक म्हणून एक मार्गदर्शक मिळतो किंवा मार्गदर्शन मिळते. जे काही नवनवीन संशोधन येत आहेत या नवीन संशोधनासाठी पूर्व संशोधनाचा आढावा किंवा जे काही मार्गदर्शकाची भूमिका आहे ती भूमिका राजकीय सिद्धांत हे चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे. नवीन संशोधन करत असताना काही आपल्याला अगोदर त्याचं नॉलेज असायला पाहिजे, त्याच वेळेस आपण त्या समस्येचा पुढील निराकरणाचे उपाय काढू शकतो. तर ते जे कार्य आहे राजकीय सिद्धांत चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि म्हणून राजकीय सिद्धांताचं महत्व हे आपल्या सर्वांना अनन्यसाधारण आहे असं म्हणावं लागेल. अशा पद्धतीने राजकीय सिद्धांत हा एक जो टॉपिक आहे हा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं झाला. तुम्ही ऑफलाईन मध्ये जेव्हा आपण नोव्हेंबर मध्ये एकत्र येऊ तेव्हा हा टॉपिक मी तुम्हाला पुन्हा हे युनिट चांगलं समजून सांगेल. कारण कसं आहे, हा एक थोडासा या युनिट मधला हा एक हे युनिट जे आहे
हे थोडंसं क्लिष्ट आहे. पुढचं जे युनिट आहे म्हणजे आता अर्ध युनिट झालं की आपल्याला हे करेल. आता याच्यातलं अर्धा चॅप्टर आपला झाला आज. पुढचा जो आहे चॅप्टर याच्यातलं अर्ध युनिट ते आहे दृष्टिकोनाचं. ते आपण याच्या पुढच्या तासाला जे काही दृष्टिकोन आहेत ते दृष्टिकोन पाहू. महत्वाचे काही दृष्टिकोन आहेत ते दृष्टिकोन आपण पाहू आणि मग तरी मी हे युनिट तुम्हाला नंतरचा जेव्हा तुम्ही याल तेव्हा समजून सांगेल किंवा आपण मग पूर्ण आपलं सिलेबस आटोपल्यानंतर पुन्हा याला आपण एकदा रिपीट करू वाटल्यास कारण थोडस हे असल्यामुळं तर ठीक आहे आपण या ठिकाणी आजची सभा हे इथेच हे करू आणि पुढच्या क्लासच्या वेळेस आपण पुढचं चॅप्टर घेऊ ठीक आहे